नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर बऱ्याच मुलांचं आणि मुलींचं लग्न हे ठरत नाही। लग्नात काही ना काही प्रॉब्लेम अडचणी हे नेहमी येत असतात। कुंडलीमध्ये काहीही दोष निर्माण झालेले असतील तरी देखील लग्नाला उशीर होतो, विलंब होत असतो। तर अशा वेळी आपल्याला फक्त एक साधा सोपा उपाय करायचा आहे। आपल्याला फक्त 11 आंब्याची पाने या ठिकाणी ठेवायची आहेत, ज्यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये किती भयंकर दोष असेल तर तो दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल। तर मंडळी, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा, त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा। तर मंडळी, लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, म्हणजे मराठी मेघना या YouTube चॅनलवरती लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ अपलोड झालेले आहेत। जवळजवळ 85-90 व्हिडिओ हे लग्नाचे आहेत, ज्यामध्ये बऱ्याच मुलामुलींचं लग्न देखील ठरलेलं आहे। कारण मी जे हे तुम्हाला उपाय सांगत आहे तर ते ज्योतिषाने सांगितलेले महा उपाय आहेत आणि यामध्ये बऱ्याच मुलांचं लग्न देखील ठरलेलं आहे। तर या उपायासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते देखील आपण थोडक्यात पाहूया। आपल्याला आंब्याची 11 पाने लागणार आहेत। तर आंब्याची पाने घेता वेळेस ती व्यवस्थित घ्यायची आहेत, अशी फाटलेली वगैरे किंवा खराब झालेली आंब्याची पाने घ्यायची नाहीत, तर ती ताजी आंब्याची पाने आपल्याला आणायची आहेत। 11 आंब्याची पाने आपल्याला घ्यायची आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला एक तांब्यावरून पाणी लागणार आहे आणि एक सुती धागा, म्हणजे ज्याला आपण मौली धागा म्हणतो, तो देखील आपल्याला थोडासा लागणार आहे। थोडीशी मध आपल्याला लागणार आहे। एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे। हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय बघा, जेव्हा एकादशी येऊन गेलेली असते, एकादशीच्या दिवशी द्वादशी असते आणि त्याच्यानंतर त्रयोदशी असते, तर त्या दिवशी प्रदोष व्रत देखील असतो। तर या दिवशीच आपल्याला हा उपाय करायचा आहे, म्हणजे कोणत्याही महिन्यामध्ये ही त्रयोदशी येत असते, प्रदोष व्रत असतो, त्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे। महिन्यामध्ये 29 तारखेला प्रदोष व्रत आहे, तर त्या दिवशी तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता। हा उपाय कोणी करावा तर हा उपाय स्वतः मुलांनी केला तर अतिशय उत्तम आहे। परंतु जर मुलं नसतील, मुलं आपण पाहत असतो जॉब निमित्ताने, व्यवसाय निमित्ताने बाहेर असतात, तर मग घरातील कोणत्याही व्यक्तीने, म्हणजे मुलाची आई हा उपाय करू शकते, बहीण करू शकते, वहिनी करू शकते किंवा मुलं स्वतः हा उपाय करू शकतात। मुलांनी केला तर अतिशय उत्तम आहे। पहा, आजकाल आपण पाहत असतो की मुलांचं वय उलटून गेलेलं आहे, तरी देखील मुलांचं लग्न ठरत नाही। काही ना काही प्रॉब्लेम, अडचणी ह्या लग्नामध्ये येत असतात। मुलांचे आई वडील खूप उपाय करत असतात, परंतु कोणताही उपाय त्यांचा यशस्वी होत नाही आणि मुलांचं लग्न हे लवकर ठरत नाही। त्यामुळे मुले देखील दुःखी होत असतात, कारण मुलांचं वय उलटून चाललेलं आहे। मुलं चांगली आहेत, दिसायला छान आहेत, चांगले जॉब करत आहेत, तरी देखील मुलांचं लग्न ठरत नाही, कारण मुलांच्या कुंडलीमध्ये काही ना काही प्रॉब्लेम हा निर्माण झालेला असतो। ग्रहदोष असतो, पितृदोष असतो, नजर दोष असतो, लोकांची वाईट नजर असते, यामुळे देखील मुलांचं लग्न हे लवकर ठरत नाही। तर मुलांनी नेहमी काय करायचं आहे की जेव्हा मुले आंघोळ करत असतात त्यावेळेस मुलांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं इत्र टाकायचं आहे, म्हणजे अत्तराची छोटीशी बॉटल असते, तर त्याचं 1 किंवा 2 थेंब आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने मुलांचा शुक्रग्रह हा मजबूत होतो। कारण लग्नामध्ये शुक्रग्रह आणि गुरुग्रह हा मजबूत असायला हवा। त्याचप्रमाणे तुम्ही गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे। गुरुवारी तुम्ही पिवळे कपडे आवर्जून घालायचे आहेत। तसेच तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे। अर्घ्य देतावेळेस त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे। तसेच बघा, तुम्हाला हळदीचा टिळक देखील कपाळी लावायचा आहे, म्हणजे हळदीमध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि हळदीचा टिळा आहे तर तो तुमच्या नाभीला लावायचा आहे आणि एक तुमच्या कंठाला लावायचा आहे आणि एक कपाळाला टिळा लावायचा आहे। यामुळे देखील तुमच्या कुंडलीत कितीही ग्रहदोष असेल तर ते दूर होतील। तर पहा, हा जो उपाय आई वडील करत असतील तर काय करायचं आहे की तुम्हाला त्रयोदशी, म्हणजे ज्या दिवशी प्रदोष व्रत असतो, हा प्रदोष व्रत महिन्यातून 2 वेळा येत असतो, तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे। म्हणजे एकादशी झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी त्रयोदशी असते आणि त्या दिवशी प्रदोष व्रत असतात। या दिवशी महादेवांची विशेष पूजा केली जाते। त्यामुळे आपल्याला हा उपाय महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे। एकदम साधा, सोपा, परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय आहे। हा उपाय केल्याने तुम्हाला लग्नासाठी स्थळ यायला सुरुवात होईल, लग्न तुमचं लवकरात लवकर होईल। तर बघा, या दिवशी म्हणजे त्रयोदशीच्या दिवशी आई वडील जर हा उपाय करत असेल तर त्यांनी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि बघा, हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला प्रदोष काळामध्येच करायचा आहे, म्हणजे संध्याकाळची वेळ असे 6:30-7च्या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर तुम्ही संध्याकाळी देखील स्वच्छ आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे आणि मगच तुम्हाला पूजा वगैरे करायची आहे। आपल्या देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे। आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, गणपती बाप्पा आहेत, यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांसाठी मी जो हा उपाय करत आहे तो माझा यशस्वी होऊ द्या आणि माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये कितीही जो नजरदोष आहे, पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे,
तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर होऊ दे, असं तुम्हाला आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आणि मनापासून तुम्हाला प्रार्थना करायची आहे. जर हा उपाय मुलं स्वतः करत असेल तर मुलांनी देखील संध्याकाळी स्वच्छ अंघोळ करून घ्यायची आहे आणि आपल्या देवघरासमोर आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, गणपती बाप्पा आहेत, यांना मनापासून प्रार्थना करायची आहे की माझ्या कुंडलीमध्ये जो काही नजर दोष आहे, पितृदोष आहे, कोणताही कालसर्पदोष असू द्या किंवा राहूकेतूची शनीची 7.7 असेल तर ती दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर होऊ द्या, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने मनापासून बोलायचं आहे. आणि मी जो हा उपाय करत आहे तो माझा यशस्वी होऊ दे आणि माझं लग्न लवकरात लवकर ठरू दे, असं तुम्हाला बोलायचं आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला आंब्याची पानं घ्यायची आहेत. तर आंब्याची पानं तुम्हाला 11 आंब्याची पानं लागणार आहेत. आंब्याची पानं घ्यायची आहेत. तुम्हाला थोडंसं मध लागणार आहे, ते घ्यायचं आहे. एक कलावा धागा घ्यायचा आहे आणि तुम्हाला 1 तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. म्हणजे स्वच्छ ताजं पाणी तुम्हाला 1 तांब्या भरून घ्यायचं आहे. म्हणजे महादेवांच्या पिंडीवरती आपल्याला जलाभिषेक करण्यासाठी आपण घरूनच पाणी नेलं तर अतिशय उत्तम असतं. परंतु जर तुमचं महादेवांचं मंदिर लांब असेल तर मग तिथलं पाणी घेतलं तरी देखील चालेल, परंतु आपण आपल्या घरातून नेलं तर अतिशय उत्तम आहे. तर हे सर्व साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे जर बेलाची पानं असतील, सफेद फुलं असतील, धतुऱ्याचं फळ असेल, फूल असेल, म्हणजे महादेवांना ज्या वस्तू आवडतात त्या देखील तुम्ही घेतल्या तर अतिशय उत्तम आहेत. आणि ह्या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये प्रदोष काळामध्ये जायचं आहे. मग तुम्हाला तिथे गेल्यानंतर प्रथम एक तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला लगेच हा उपाय करायचा नाही. तर तुम्हाला तिथे थोडा वेळ बसायचा आहे आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र जप तुम्हाला 5 मिनिटे करायचा आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर तुम्ही घरून बेलाची पानं नेलेली असतील, धतुऱ्याचं फळ किंवा फूल नेलं असेल, सफेद फुले नेली असतील तर ती महादेवांना अर्पण करायची आहेत आणि मग हा उपाय आपण सुरू करायचा आहे. तर या उपायासाठी आपल्याला 11 आंब्याची पाने लागणार आहेत. तर ती पाने आपण व्यवस्थित घ्यायची आहेत. म्हणजे आंब्याची पानं ज्याला खाली दांडी वगैरे असते तर अशीच पानं आपल्याला घ्यायची आहेत. ती पानं आहेत तर ती 11 पाने आपण एकावर एक अशी ठेवायची आहेत. एकावर एक 11 पाने आपण ठेवून द्यायची आहेत. त्याच्यानंतर जो आपण सुती धागा आणलेला आहे किंवा मोली धागा असेल तर तो घ्यायचा आहे आणि त्याच्या साह्याने आंब्याची पानं जिथे दांडी आहे तर त्याला खालून आपण असं बांधून घ्यायचं आहे. आणि मग आपण जी मध आणलेली आहे तर त्या मधेमध्ये आपल्याला ही आंब्याची पानं आहेत तर ती बुडवायची आहेत. म्हणजे आपल्याला पूर्ण आंब्याची पानं बुडवायची नाहीत, तर जी खाली दांडी असते तर ती दांडी पूर्ण आपण मधामध्ये बुडवून घ्यायची आहेत. आणि मग त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे की अशोक सुंदरीचं जे स्थान आहे, तुम्हाला मी कालच्याच व्हिडिओमध्ये अशोक सुंदरीचं स्थान कोणतं आहे, कसं आहे हे सर्व सांगितलेलं आहे. तर तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. तर बघा, जिथून पाणी म्हणजे जलधारी जिथून निघत असते तेच अशोक सुंदरीचं स्थान आहे. म्हणजे शिवलिंगाचा जो निमुळता भाग आहे तिथून पाणी खाली पडत असते, तिथे मधोमध अशोक सुंदरीचं स्थान आहे. तर हे देखील महादेवांचीच एक मुलगी आहे. तर तिथे आपल्याला हे जे आंब्याची पानं आहेत तर ती व्यवस्थितपणे ठेवायची आहेत. जेव्हा आपण ही पाने अशोक सुंदरीच्या वरती ठेवणार आहोत त्यावेळेस आपण आपले हात 5 मिनिटे तिथेच ठेवायचे आहेत आणि आपली मनोकामना आहे तर ती बोलायची आहे. जर आई वडील हा उपाय करत असेल तर त्याने मुलांच्या लग्नात जो काही विलंब होत आहे, मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही नजर दोष आहे, पितृदोष आहे, वास्तुदोष आहे, कालसर्पदोष आहे, तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर होऊ द्या, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला बोलायचं आहे. आणि मुलांचं तुम्हाला नाव सांगायचं आहे, गोत्र सांगायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर समजा जर हा उपाय स्वतः मुलं करत असतील तर अतिशय उत्तम आहे. मुलांनी काय करायचं आहे की जेव्हा ही पाने मुलं अशोक सुंदरीच्या वरती ठेवणार आहे त्यावेळेस आपली मनोकामना आहे ती बोलायची आहे की माझ्या लग्नात जो काही विलंब होत आहे, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम अडचणी ह्या येत आहेत तर त्या दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर होऊ द्या. आणि आपलं नाव बोलायचं आहे, गोत्र बोलायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर हा उपाय मुलं स्वतः करत असतील तर मुलांनी जो आपण घरून पाणी आणलेलं आहे, म्हणजे तांब्यामध्ये जो पाणी आणलेला आहे तर तो आपण शिवलिंगावरती हळूहळू त्याचा अभिषेक करायचा आहे, म्हणजे जलाभिषेक करायचा आहे. आणि यावेळेस आपण हा मंत्र बोलायचा आहे, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. हा मंत्र बोलता बोलता हळूहळू जल आपण शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे. तर आई वडील हा उपाय करत असेल तर त्याने देखील अशा प्रकारेच शिवलिंगावरती जलाभिषेक करायचा आहे आणि हा मंत्र बोलायचा आहे, श्री शिवाय नमस्तुभ्यं. या मंत्राचा सातत्याने तुम्हाला उच्चार घरी येईपर्यंत करायचा आहे.
तर पहा, हा उपाय एकदम साधा आणि सोपा आहे. फक्त आपल्याला 11 आंब्याची पाने लागणार आहेत, मध लागणार आहे आणि थोडासा कलावा लागणार आहे. आणि हा जो उपाय आहे, तर हा उपाय आपण एकादशी झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी हा उपाय अवश्य करा. म्हणजे तुम्हाला सोपं वाटण्यासाठी मी सांगते की एकादशी झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्रयोदशी असते, त्या दिवशी प्रदोष व्रत असतो, त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करत असताना पूर्ण शुद्ध अंतःकरणाने, पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. शक्य असेल तर या दिवशी तुम्ही पांढरे वस्त्र हे आवर्जून घालायचे आहेत आणि तुम्हाला या दिवशी शक्य असेल तर तुम्ही उपवास करा किंवा या दिवशी तुम्ही सात्विक अन्न खा. तर बघा, या उपायाने तुम्हाला काही दिवसातच चांगला अनुभव येईल. घरामध्ये आनंदाच्या वार्ता समजतील आणि मुलांसाठी स्थळ यायला सुरुवात होईल. मुलांच्या कुंडलीत जे काही दोष आहेत तर ते दूर होतील. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर इतर तुमचे मित्रमैत्रिणी आहेत ज्यांचं लग्न ठरलेलं आहे त्यांना देखील शेअर करा, कारण त्यांचंही लग्न लवकरात लवकर होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.